नमस्कार, मी अश्विन बापट। संध्याकाळचे 6 वाजता एबीपी माझावर आपण बघताय न्यूजरूम बुलेटिन। आणि सगळ्यात सुरुवातीला बातमी अर्थातच पालिकेच्या रणसंग्रामाची सगळीकडे आता तीच चर्चा आहे आणि पुण्यामधली ही बातमी आहे। कालच आपण बघितलेलं होतं की राष्ट्रवादीतनं रेश्मा भोसले या थेट भाजपमध्ये दाखल झाल्या, त्यांना एबी फॉर्म देखील दिला गेला। पण आता भाजपने त्याच प्रभागातनं 2 एबी फॉर्म दिल्याचं समोर येते प्रकरण आणि त्यामुळे एकच गोंधळ उडालेला आहे। कारण रेश्मा भोसले यांच्यासोबत सतीश बहिरटांना देखील फॉर्म दिला गेलाय आणि त्यामुळे सतीश बहिरट यांनी रेश्मा भोसलेंच्या आधी उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्म निवडणूक विभागाकडे सादर केलाय। त्यामुळे नियमानुसार आपणच अधिकृत आहोत उमेदवार, असं बहिरट यांनी सांगितलंय। नेमकं काय घडतंय पुण्यामध्ये? मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, आता या सगळ्या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे? कोण नेमकं अधिकृत आहे, रेश्मा भोसले की सतीश बहिरट? काय सांगतील? अश्विन, याचा फैसला, याचा निर्णय 7 वाजता होणार आहे। आता काही तासांपासून पुण्यातील गोले रोड क्षेत्रीय कार्यालय आहे, त्या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांकडून त्यांच्या वकिलांमार्फत युक्तिवाद करण्यात आले। अगदी एखाद्या न्यायालयामध्ये जसं चित्र असतं तसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। काल भाजपनी जो आधी एबी फॉर्म दिला तो सतीश बहिरट यांना दिला। भाजपकडून जी आधी पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सतीश बहिरट यांचं नाव होतं आणि सतीश बहिरट यांनी सकाळी पहिल्या सत्रामध्येच त्यांचा एबी फॉर्म त्यांच्या फॉर्मसह निवडणूक कार्यालयाकडे जमा देखील केला। मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने रेश्मा भोसले यांना उमेदवारी नाकारल्याचं जेव्हा उघड झालं तेव्हा त्यांना अचानक भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आणि भाजपकडून देखील त्यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला आणि त्यांनी भाजपकडून एबी फॉर्मसह त्यांचा निवडणुकीचा अर्ज भरला। परंतु नियम असा सांगतो की जो उमेदवार एबी फॉर्म आधी जमा करतो निवडणूक अधिकाऱ्यांकडे तो उमेदवार ग्राह्य धरला जातो आणि या मुद्द्यावरती सतीश बहिरट यांनी आक्षेप घेतलेला आहे की तेच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यामुळे ते आज त्यांच्या वकिलासह निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले। दुसऱ्या बाजूला रेश्मा भोसले या देखील त्या ठिकाणी त्यांच्या वकिलामार्फत पोहोचल्या। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसरा एक आक्षेप घेण्यात आलेला आहे रेश्मा भोसले यांच्याबद्दल। तो असा आहे की रेश्मा भोसलेंनी भाजपची उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा त्याग केला नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा त्याग केला नव्हता। या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आक्षेप घेतलेला आहे। आता या कार्यालयामध्ये रेश्मा भोसले, त्यांच्या सोबत सतीश बहिरट, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या विरोधातले उमेदवार निलेश निकम, त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार सतीश बहिरट असे सगळे या ठिकाणी आहेत आणि 7 वाजता या सगळ्या प्रकरणावरती निर्णय येणं अपेक्षित आहे। अश्विन, मंदार, या घडामोडीकडे तू बारकाईने नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।